GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडून बोदवड महाविद्यालय विद्यार्थ्यांना उपस्थित कार्यक्रमास तीव्र विरोध करण्यात आला। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, जळगाव। बोदवड शहरात एक खळबळ। दिनांक 25 रोजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शताब्दी वर्षानिमित्त बोदवड संघ यांच्या वतीनं विनोद रामेश्वर चौधरी, राहणार राजूर, तालुका बोदवड यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे कार्यक्रमासाठी जिल्हावरून संघाचे जिल्हा वक्ते युवा संमेलन कार्यक्रमास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची परवानगी घेत आयोजित कार्यक्रमाची माहिती बोदवड येथील वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष आशिष गुरुचरण यांना समाजसात यांच्यासह तालुका अध्यक्ष सुपडा निकम, सामाजिक सुज्ञ नागरिक राहुल मोरे, जितू सूर्यवंशी, ऋषिकेश निकम, युवराज तायडे यांच्यासह काही पत्रकार यांनी शहानिशा करत थेट कॉलेज येथे जाऊन प्रकार उघडकीस आणला। प्राचार्य यांनी परवानगी देणं ही बाब म्हणजे एक प्रकारे कायदा सुव्यवस्था भंग करणारे असल्याने थेट प्रकार घडला। विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमके कुठले मार्गदर्शन होत होते की शिक्षक यांना त्यांचा सहारा घेऊन विद्यार्थी घडवत आहेत। सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने विद्यार्थी यांच्याकडून कारस्थान कदापि आम्ही सहन करून घेणार नाही ही भूमिका घेत कार्यक्रमास तीव्र विरोध करून रोखला। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। भाऊ, तुम्ही आज बोदवडमध्ये कॉलेजमध्ये गेलेले होते, त्या ठिकाणी काय विषय तुम्हाला आढळला? मी आशिष सुभाष गुरचळ, वंचित बहुजन युवक आघाडी बोदवड तालुका अध्यक्ष। आज आम्ही बोदवड येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात गेलो असता तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम राबवण्यात येतोय असे आम्हाला कळाले। तिथं आम्ही प्राचार्यांना भेट दिली, प्राचार्यांना या संदर्भात विचारणा केली, त्यांच्याकडून आम्हाला उडवाउडवीचे उत्तरं मिळाली। पण त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाच्या हॉलमध्ये जाऊन बघितले असता तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विद्यार्थ्यांसोबत काही कार्यक्रम तिथं आम्हाला आढळून आला। तो कार्यक्रम, त्या कार्यक्रमासाठी त्या विद्यालयाच्या प्राचार्यांनी परमिशन कोणत्या आधारावर दिली ते आम्हाला अजून काही कळालेलं नाही आहे। पण मी या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSचे हे कार्यक्रम ज्या ज्या विद्यालयात बोदवड तालुक्यातील होत राहतील, RSSचे काम हे मुलांचे माथे भडकवणे, दोन समाजांमध्ये, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे हे आहे। आणि असं जो ज्या ज्या वेळेस RSS हे करत राहील त्याला थांबवण्यासाठी, ते रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या समोर उभी राहील आणि जिथे जिथे त्यांचे असे कार्यक्रम पार पडतील ते हाणून पाडण्याचं काम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करत राहू, हेच मी सगळ्यांना आवाहन करतोय। ओके।